अज्ञानाच्या अंधारात कितपत पडलेल्या 18 विश्व दारिद्र्य उराशी असणाऱ्या अशा हरिजन गिरिजन किंवा अडलेल्या नटलेल्या सर्व वर्ण व्यवस्थेच्या चौकटीत पिडलेल्या दीनदलित भारतीय बांधवांचा उद्धार ज्या महामानवाने केला त्या क्रांतीसूर्य महात्मा फुले व क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांना पुन्हा एक वेळेस मी अभिवादन करतो. आताच आपण पाहिलं की सावित्रीबाई फुले यांनी 1 जानेवारी 1848 रोजी पुण्यामध्ये भिडेवाडा या ठिकाणी मुलींची पहिली शाळा स्थापन केली. शाळा स्थापन केल्यानंतर 5-6 दिवस गेल्यानंतर त्यांच्या जीवनामध्ये खऱ्या अर्थाने झालेला हा प्रसंग मी तुम्हाला सांगतोय. गोष्ट नाहीये ही, काल्पनिक गोष्ट नाहीये, खऱ्या अर्थाने घडलेला हा काय आहे प्रसंग आहे. पुण्यातील भिडेवाडा या ठिकाणी महात्मा ज्योतिराव फुले यांनी शाळा सुरू केल्यानंतर महात्मा ज्योतिराव फुले पुण्यातील भिडेवाडा या ठिकाणी पहिली शाळा सुरू केली. शाळा सुरू केल्यानंतर ती शाळा चालवत असताना अशाच एके दिवशी काय झालं की ज्योतिराव फुलेंनी सावित्रीबाईंना सांगितलं, म्हणाले तुम्ही घरातील सगळी कामं, सावित्रीबाईंना ते म्हणतायत तुम्ही घरातील सगळी कामं आटपून या, संपून या, तोपर्यंत मी काय करतोय की हा जो आपला भिडेवाडा आहे या भिडेवाड्यामध्ये जातो. त्या भिडेवाड्याच्या आजूबाजूला असलेल्या ज्या काही मुली आहेत या सर्व मुली मी काय करतो जमा करतो आणि तुम्ही तोपर्यंत आपल्या घरामध्ये असलेलं सर्व काम काय करायचंय आटपून यायचं, उरकून यायचं आहे. सावित्रीबाईंनी होकार दिला. मग ज्योतिराव फुले भिडेवाड्याच्या दिशेने चालत चालत गेले. भिडेवाड्याजवळ ज्योतिराव फुले गेल्यानंतर त्या भिडेवाड्याच्या आजूबाजूला असलेला जो काही परिसर आहे या परिसरातील सर्व मुलींना त्यांनी त्या ठिकाणी जमा केलं. कशासाठी जमा केलं? शाळेसाठी, है ना. मग त्या ठिकाणी या ज्योतिराव फुले यांनी त्या मुलींना त्या ठिकाणी एकत्र केल्यानंतर सावित्रीबाई फुले घरी आणि ज्योतिराव फुले शाळेत. ज्योतिराव फुले मुलींना जमा करण्याचं काम करतायत, सावित्रीबाई फुले आपल्या घरामधलं काम करतायत आणि काम करत करत सावित्रीबाई फुलेंचं घरातील काम काय झालं संपलं आणि आता सावित्रीबाई फुले हे निघाले. सावित्रीबाई फुलेंचं काम संपल्यानंतर घरातील सर्व काम संपलं आणि आता ते भिडेवाड्याकडे निघालेले. कोण निघालेले भिडेवाड्याकडे? सावित्रीबाई फुले. घराचा उंबरठा त्यांनी ओलांडला. सावित्रीबाई फुले आता निघाले भिडेवाड्याकडे आणि भिडेवाड्याकडे जात असताना घराचा उंबरठा म्हणजेच काय रे, आपल्या घरातून दरवाजातून ते काय झाले बाहेर आल्या, रस्त्यावर आल्या आणि रस्त्यावरून येत असताना चालत चालत भिडेवाड्याकडे निघाले. भिडेवाड्याकडे निघाल्यानंतर त्या ठिकाणी त्या रस्त्याच्या आजूबाजूला 10-12 टवाळकी पोरं उभा राहिलेली होती. त्या टवाळक्यावर पोरांनी या सावित्रीबाई फुलेंना भिडेवाड्याकडे जात असताना पाहिलं आणि पाहिल्यानंतर एक टवाळखोर पोरगा पुढे आला आणि सावित्रीबाई फुलेंना तो म्हणाला, काय म्हणतोय पहा, सटवी कुठली धर्म बुडवायला निघालेली आहे. बघा, रस्त्यावर थांबलेल्या 10-12 मुलांपैकी एक मुलगा त्या सावित्रीबाई फुलेंना म्हणतोय, काय म्हणतोय, सटवी कुठली. सटवी म्हणजे ही देवाची उपमा नाहीये. सटवी म्हणलेली ही देवाची उपमा आहे का? नाही, ही मराठी शिवी. बघा, सावित्रीबाई फुले तुमच्यासाठी निघतायत, भिडेवाड्याकडे जातायत, टवाळकर पोरग तिच्या बाजूला थांबले, सावित्रीबाई फुलेंना पाहतोय आणि सावित्रीबाई फुलेंना पाहून तो म्हणतोय सटवी. पुढे काय बोला, सटवी कुठली, तू धर्म बुडवायला निघालेली आहे आणि धर्म बुडवायला निघालेली तू कोण आहे? स्त्री आहे. सावित्रीबाई फुलेंनी काय केलं पहा, त्या टवाळखोर कोराकडे पाहिलं. टवाळखोर कोराकडे पाहिल्यानंतर
त्यांनी कुठलीही प्रतिक्रिया न देता, काहीही न बोलता पुन्हा त्यांनी त्याच्या बोलण्याकडे दुर्लक्ष केलं. दुर्लक्ष केल्यानंतर त्यांनी पुन्हा आपलं चालणं सुरू ठेवलं. पुढे निघाले सावित्रीबाई फुले भिडेवाड्याकडे निघालेल्या आहेत. मग पुन्हा त्यांनी चालायला सुरुवात केली. चालायला सुरुवात केल्यानंतर पुन्हा 10-12 पावलं चालली. 10-12 पावलं चालल्यानंतर पुन्हा एक टवाळखोर पोरग त्या रस्त्यावरून जात असताना त्या सावित्रीबाईंना फुलेंना पाहिलं आणि त्यांनी काय केलं, त्या रस्त्यावर पडलेलं काय घेतलं, शेण घेतलं आणि काय केलं असं रे मोठ्याने, हा त्या सावित्रीबाई फुलेंच्या अंगावर खूप असं सावकाश फेकलं. हा त्या सावित्रीबाई फुलेंच्या अंगावर एवढं जोरात फिरकावून मारलं की ते शेणामुळे त्यांची सगळी साडी काय झाली, शेणाने सगळे शेणाने खराब झाली. पुन्हा त्या सावित्रीबाई फुलेंनी पाहिलं. कोणाकडे पाहिलं, त्या दुसऱ्या टवाळखोर पोराकडे पाहिलं. पुन्हा त्यांनी काय केलं, त्याच्याकडे दुर्लक्ष केलं. दुर्लक्ष केल्यानंतर त्यांनी पुन्हा आपला रस्ता चालायला सुरुवात केली. रस्ता चालता चालता पुन्हा पुढे एक टवाळखोर पोरग दिसलं. त्या टवाळखोर पोराच्या हातामध्ये बादली होती आणि त्या बादलीमध्ये काय होतं, तुमचा आवाज माझ्यापेक्षा मोठा आला पाहिजे. मग ते पाणी त्यांनी त्याला प्यायला दिलं असेल का रे? या सावित्रीबाई फुले तुम्हाला तहान लागली असेल, पाणी प्या. काय केलं असेल, त्या सावित्रीबाई फुलेंच्या अंगावर त्या तिसऱ्या टवाळखोर पोराने पाणी फिरकावून मारलं आणि मारल्यानंतर सावित्रीबाई फुलेंची ती साडी जी होती ती काय झाली, मोठ्याने पुन्हा सावित्रीबाईंनी त्याच्याकडे दुर्लक्ष केलं. सहनशीलता किती असते पहा. पहिल्या टवाळखोर पोरांनी काय केलं, त्यांच्या अंगावर काय केलेलं होतं, हा शेण मारलं, चटवी म्हणला, त्याच्यानंतर पाणी मारलं. ही सहनशीलता होती आणि ही सहनशीलता घेऊन पुन्हा पुन्हा त्या रस्त्याने पुढे पुढे जात आहेत. जात असतानाच चौथ्या वेळेस काय झालं की या सावित्रीबाई फुलेंच्या दिशेने जाणाऱ्या एका माणसाने लगेच त्या सावित्रीबाई फुलेवर पाणी मारलं. पाणी मारल्यानंतर ते पुढेच पुढे 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 चालत जात आहेत. चालत जाता जाता सावित्रीबाई फुलेंना पुन्हाच त्या टवाळखोर पोरांपैकी एका पोराने एक दगड घेतला आणि सावित्रीबाई फुलेंकडे टाकला, मारला का प्रेमाने फेकला सांगा. त्या सावित्रीबाई फुलेंच्याकडे एवढा जोराने तो दगड फेकून मारला, अक्षरशः त्या सावित्रीबाई फुलेंच्या कानातून पाणी येऊ लागलं. काय येऊ लागलं, हा दगड मारला एवढ्या जोरात त्यांचं कान फुटलं, कानातून वाहू लागलं. पुन्हा त्या सावित्रीबाई फुलेंनी काय केलं, आपल्या डोक्यावरचा पदर ते या लागलेलं रक्त दिसू नये, समाजाने पुन्हा आपल्याला नावं ठेवू नये म्हणून आपल्या डोक्यावरचं पदर पुढे घेतलं, कान झाकून घेतलं आणि पुन्हा त्या बेडेवाड्याकडे जात आहेत. बेडेवाड्याकडे जाता जाता एवढे मोठे 4 प्रसंग झालेले समोर पाहतायत. बेडेवाडा जवळ आलेला आहे. त्या बेडेवाड्याच्या समोर आपले ज्योतिराव फुले थांबलेले. कशासाठी थांबले, या सावित्रीबाई फुलेंची वाट पाहत थांबलेले आहे. सावित्रीबाई फुलेंनी त्यांना पाहिलं. कोणाला पाहिलं, सावित्रीबाई फुलेंनी पाहिलं या महात्मा फुलेंना आणि महात्मा फुलेंच्या आजूबाजूला जमलेल्या त्या मुली पाहिलं आणि ह्या तोपर्यंत तिथं गेल्यानंतर त्या ज्योतिराव फुलेंना आणि त्या मुलींना पाहून त्या सावित्रीबाई फुलेंनी झालेले सगळे प्रसंग विसरून गेले. काय झालं त्यांच्याबरोबर प्रसंग, कोणी शेण मारतंय, कोणी सटवी म्हणतंय, कोणी पाणी मारतंय, कोणी शेण मारतंय, कोणी दगड मारतंय. हे सगळे प्रसंग तिथं जमलेल्या मुली पाहून त्यांचं विसरून गेल्या. मग त्या सगळ्या मुलींनी
मुलींना त्या घेऊन सावित्रीबाई फुले आणि ज्योतिराव फुले आपल्या भिडेवाड्यामध्ये गेल्यानंतर तिथं वर्गामध्ये बसल्या. त्यांना त्यांनी पाटी पेन्सिल वगैरे सगळं काही दिलं. पाटी पेन्सिल दिल्यानंतर त्या ठिकाणी सगळ्या मुली अक्षर गिरवू लागल्या. काय गिरवू लागल्या? अरे मोठे बोला की अक्षर गिरवू. सावित्रीबाई फुले या लहान चिमुकल्या मुलींना शिकवत असताना काय झालं बघा. सावित्रीबाई अचानक त्या सावित्रीबाईच्या डोळ्यातून पाणी येऊ लागलं. सावित्रीबाई फुले बसलेत, आजूबाजूला मुली बसलेत, अक्षर गिरवत आहेत. शिकता त्या सावित्रीबाई फुलेंच्या डोळ्यातून पाणी वाहू लागलं. पाणी वाहू लागल्यानंतर एका बाजूला बसलेल्या मुलीने पाहिलं आणि मुलीने पाहिल्यानंतर सावित्रीबाईंना फुलेंना ती म्हणतीये, काय म्हणतीये पहा, माई तुमच्या डोळ्यातून पाणी येते. माई तुमच्या डोळ्यातून पाणी येतंय. सावित्रीबाई फुले म्हणतीये, अगं नाही ग बाई, माझ्या डोळ्यातून अश्रू पाणी येत नाही. तोपर्यंत दुसऱ्या बाजूला पाहिलेल्या मुलींनी पाहिलं, त्यांच्या डोळ्यातून रक्त येतंय. ते पाहत होती आणि पाहता त्या मुलींनी म्हटली, का हो माई तुमच्या कानातून रक्त येते म्हणून तुम्ही रडताय का? तुमच्या आलते कानातून काय निघतं का? तुझ्या नाही. सावित्रीबाई फुले ती दुसरी मुलगी त्यांना म्हणते, आई तुमच्या कानातून रक्त निघतं म्हणून तुम्ही रडताय का? त्यावेळेस सावित्रीबाई फुले म्हणतायत, काय म्हणतायत? नाही रे बाळा, माझ्या कानातून रक्त येतं म्हणून मी रडत नाही. सावित्रीबाई काय म्हणतात पहा, अरे आज खऱ्या अर्थाने तुम्ही स्त्री जातीचा उद्धार केलेला आहे. आज खऱ्या अर्थाने हाताला अक्षरे फुटलेली आहे. बघा सावित्रीबाई फुले काय म्हणते, मी रडत नाहीये, कानातून रक्त येतं म्हणून रडत नाही. मी आज आनंदी झालेले. का आनंदी झालेले? खऱ्या अर्थाने आज या ठिकाणी तुम्ही येऊन तुमच्या जीवनाचा काय केलेलं आहे? उद्धार केलेला आहे. तुमच्या जीवनामध्ये तुम्ही प्रगतीकडे एक पाऊल टाकलेलं आहे. आज तुमच्या हाताला अक्षर फुटलेले. सावित्रीबाई फुले त्या मुलीला म्हणतायत, त्यांच्या हाताला अक्षर फुटले, याचा अर्थ सगळ्या हातावर अक्षर होती का त्यांच्या लिहिलेली? नाही, तर त्यांनी शिक्षणाची वाट धरलेली होती. आणि म्हणून सावित्रीबाई फुले म्हणतायत, अगं नाही ग बाई, मी रक्तामुळं किंवा माझ्या अंगावर टाकलेल्या शेणामुळं नाही, तर माझ्या डोळ्यातून पाणी या आनंद अश्रूमुळे येते. तुम्ही तुमच्या जीवनाचा मार्ग बदललेला आहे, शिक्षणामध्ये प्रगती धरलेली आहे. आणि म्हणून त्यांच्या डोळ्यातून काय येतं? आलते साहेब, पाणी येतंय. कुणाच्या डोळ्यातून पाणी येतंय? आपण कधी रडायचं? आपण कधी रडायचं मग? लक्षात ठेवा, समाजामध्ये कार्य करत असताना अशा अनेक महापुरुषांना आपल्याबद्दल अतोनात असे आलापेष्टा सहन करायला लागलेले. बघा सावित्रीबाईंनी अपमान सहन केला, अंगावर शेण मारून घेतलं. कोणासाठी? अरे कोणासाठी? त्यांना मुलं नव्हती. वाटलं असतं तर ते स्वतः चांगल्या पद्धतीने जीवन जगले असते. त्यांना स्वतःचं मूल पण नव्हतं. त्यांनी एक ओटी दुसऱ्यांचं मूल घेतलेलं होतं, यशवंत म्हणून, है ना. मग असे जे काही समाज सुधारक असतात, आपल्यासाठी कार्य करणारे जे काही महान पुरुष होऊन गेलेले